नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अरे माग शेतकऱ्यांच्या हितासाठी तहसील कार्यालय ते 4 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. त्या संदर्भामध्ये कुठले शासक आणि प्रशासक दखल घेत नाही, त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधव टाकीवर चढलेले. आता मी उपोषण स्थळावरून या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आम्ही इथं हजर झालेलो आहे. आज आमच्या आता चर्चा जर बघितलं तर अन्नाचा पोटात कण नाही आणि उभं सुद्धा राहतात ते, परंतु आमच्या भावंडाला काही होऊ नये म्हणून तो मंडप सोडून मी तात्काळ आलो. तरी माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की कुठंतरी या ठिकाणी या शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा. पश्चिम महाराष्ट्राला एक अनुदान भेटतं आणि मराठवाड्याला एक भेटतं. या जर शेतकऱ्यांना जर काही जीवाचं बरं वाईट झालं एखाद्याचं, याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील याची या ठिकाणी नोंद घ्यावी. आणि जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे अनुदान वाटप केलेलं आहे तेच या ठिकाणी मराठवाड्याला या ठिकाणी मिळावं, यासाठी या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून तहसील कार्यालय येथे या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे. आणि 12 दिवसापूर्वी याला निवेदन दिलेलं होतं की तात्काळ तुम्ही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्याला या ठिकाणी जे जिल्हे आहेत त्यांना अनुदान वाटप करा. पण त्यांनी दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्याचा या ठिकाणी बांध फुटला आणि आज टाकीवरती या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी चढलेले. यांच्या जीविताला जर काही झालं याला सर्वस्वी जबाबदार राज्यकर्ते आणि या ठिकाणी हे अधिकारी राहणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय जवान, जय जवान, जय जवान. शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेच्या वतीनं जे तहसीलमध्ये जे आमरण उपोषण करतोय, आमचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ तांबे, बाळासाहेब जानराव 3 दिवसापासून उपोषण. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. पण हे निबार कातडेचं सरकार त्याच्यावर काही अशी फास्ट ऍक्शन घ्यायला तयार नाही. आमचे माणसं मरणाच्या दारात बसलेले आज आणि ते आम्हाला बघवाना म्हणून आम्ही आज या वैजापूरच्या पाण्याच्या टाकीवर आंदोलनासाठी आलेलो आहे. आणि या सरकारनं अजून पण जर काही याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही आजच्या आज, तर आम्ही इथून उद्या मारणार म्हणजे मारणार, आम्ही आत्महत्या करणार. या सरकारला त्याशिवाय जाग येणार नाही.